सर, स्वारगेट प्रकरणात पीडितेने पत्र दिलंय की तुमची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावं. माझं म्हणणं ऐकलं नाही. काय नेमकं तिनं म्हटलेलं आहे आणि यावर काय आता प्रक्रिया होऊ शकते? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेली होती की माझ्यातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून माझी म्हणजे तिच्यातर्फे माझी नेमणूक करावी असं तिचं म्हणणं होतं. आणि तेव्हा तिला सांगण्यात आलं की एक दिवस आधीच प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे, त्यामुळे तिला उशीर झाला असं सांगण्यात आलं. पण तेव्हा त्याच्यानंतर मी सुद्धा भेटायला गेलो की या मुलीची अशी इच्छा आहे, तिने तुम्हाला पत्र दिलेलं आहे. तर हा प्रस्ताव पाठवणं ही एक साधी प्रक्रिया आहे आणि तो प्रस्ताव पाठवला म्हणजे ते काही फायनल डिसिजन आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे तुम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवा अशी माझी त्यांना विनंती होती. त्यांनी ते केलं की नाही मला माहिती नाही. त्यानंतर कायद्यानुसार विधी आणि न्याय विभाग हे ठरवत असतात. तर हे पत्र तिने दिलेलं आहे 20 तारखेला. या पत्रातून तिने मागणी केलेली आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे. आता इथे जरी माझं नाव असेल तरी पण विषय हा मला व्यापक असा वाटतो की विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करताना जे राजकारण सातत्याने सुरू आहे, विशिष्टच काही लोकांना नेमणूक केली जात आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. त्या विषयातले तज्ज्ञ असलेले लोक त्यांना त्या विषयाच्या संदर्भात नेमलं पाहिजे. असं खरं तर व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांना नेमलं पाहिजे. आणि जेव्हा हे लक्षात आलं की एकाच काही व्यक्तीची किंवा 2-3च व्यक्तींची नेमणूक होत आहे आणि ते सगळे महाराष्ट्रभर फिरत असतात विशेष सरकारी वकील म्हणून, तेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे जस्टिस तानाजी नलवडे यांच्या प्रामुख्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं आहे की स्थानिकच वकील त्यांना प्राधान्याने विशेष सरकारी वकील केलं पाहिजे, बाहेरगावचे वकील ते करायला नको असं त्यांनी एक निर्णय दिला आहे. दुसरं जगजित सिंगचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं. हे त्याच्यामध्ये जगजित सिंगच्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की विक्टीमला मूलभूत हक्क आहे स्वतःच्या पसंतीचे वकील नेमण्याचा. आणि त्यामुळे या मुलींनी प्रश्न जो विचारलेला इथे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी समाज म्हणून याचं उत्तर दिलं पाहिजे की बलात्कार तिच्यावर झाला, बलात्काराचे सगळे व्रण आणि जखमा तिने सहन केल्या, मानसिक दबाव तिने सहन केला. अनेक पोलिसांना तिला सांगावं लागलं की बलात्कार झाला आणि ती घटना कशी घडली. वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनीसुद्धा तिची कन्सेंट घेताना तिला सांगितलं की तुला जास्त दिवस नाही तर राहावं लागेल. आत्ता सध्या लेडी कोणी डॉक्टर उपलब्ध नाही तर पुरुष डॉक्टरातर्फेच तिला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागली. मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का, माझं काहीच महत्त्व नाही का, मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी, तर माझ्या पसंतीचे वकीलसुद्धा नेमण्याचा जणू काही मला हक्क नाही. हा तिचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल असं मला वाटते. आणि तिने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. त्याचा विचार आपण सगळ्यांनीच समाज म्हणून करण्याची गरज आहे. या केससाठी नाही, एकूणच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भात एखादी चांगली पारदर्शक आणि सर्वसमावेशक पॉलिसी झाली पाहिजे. राजकीय कारणांसाठी या अशा प्रकरणांमध्ये वकील कोणता नेमायचा आणि हे ते प्रश्न उद्भवायला नको असं मला वाटतं. सर, आता पुढली प्रक्रिया काय असते? आणखी प्रस्ताव पाठवला नाही तर मग आता परत तुमची नियुक्ती करावी अशी तिची मागणी आहे प्रधान सचिवाकडे. नाही, आता तो जो प्रस्ताव पोलीस कमिशनरनी पाठवलेला आहे असं म्हणतात तो आणि तिचं हे पत्र या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जाईल आणि गृहमंत्री जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये याच्यावर चर्चा होऊन त्यानंतर नक्की नाव कोणतं आहे ते नक्की केलं जाईल. माझी नियुक्ती झाली नाही तरी मी त्या मुलीसोबत सुरुवातीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. मी आत्तासुद्धा याच्यात सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की माझं कन्सेंट लेटर दिलेलं आहे, माझं अंडरटेकिंग दिलेलं आहे आणि या अंडरटेकिंगमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी हे केस चालवायसाठी विशेष सरकारी वकील म्हणून ₹1 ही फी घेईन त्या मुलीकडून आणि ते पत्रसुद्धा सोबत जोडलेलं आहे. त्यामुळे सरकारचा कोणताही खर्चसुद्धा होणार नाही आहे. मला असं वाटते की या सगळ्या गोष्टींचा त्या मुलीची भावना म्हणून आणि विक्टीमचा मूलभूत अधिकार स्वतःच्या पसंतीचा वकील नेमायचा म्हणून सरकार करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.